श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विशेष महत्त्व आहे. बुद्धीचे देवता विघ्नहर्ता म्हणून गणपतीला पूजले जाते. गणेश पूजनाशिवाय कोणतीही धार्मिक कार्य असो किंवा शुभ कार्य पूर्ण होत नाही. एकदंत विघ्नहर्ता अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्याशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही. पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 28 फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी आहे. चतुर्थी पहाटे 1:53 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 29 फेब्रुवारीला पहाटे 4:18 संपणार आहे. उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी 28 फेब्रुवारीला साजरी केली जाईल. तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो रात्री 9:24 होईल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील. आणि म्हणूनच आपल्याला आज इथे एक फक्त तमालपत्र जाळायचं आहे ज्यामुळे आपल्या 24 तासामध्ये कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व संकट, सर्व दारिद्र्य, सर्व अडचणी नष्ट होऊन आपली चौबाजूने प्रगतीही होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. गणपती हे बुद्धीचे देवता आहेत. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते. तसंच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतंही कार्य असल्यास सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते कारण गणपती हे विघ्नहर्ता आहेत, अर्थात संकट हरण करणारे आहेत. म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळेस सर्वात आधी गणपतीची पूजाही केली जाते. त्याचबरोबर आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा देखील गणपती बाप्पा हे पूर्ण करत असतात. म्हणून त्यांना इच्छापूर्ती गणेश असं सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकतात. ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कठीणातली कठीण इच्छा असेल म्हणजे आपण खूप मेहनत करून, खूप कष्ट करून सुद्धा जर आपली कोणती इच्छा पूर्ती होत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही दोष असतील, संकट असतील, त्रास असतील तर ते सर्व दूर करण्याकरता सुद्धा हा अतिशय प्रभावी असा हा उपाय मानला जातो. तर ह्या उपायाकरता आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे. त्याला तेजपत्तासुद्धा म्हणतात. आपण जेवणामध्ये वापरतो तेच तेजपत्ता आपल्याला ह्या उपायाकरता घ्यायचं आहे. जे आपण तमालपत्र घेणार आहे ते अखंड असलं पाहिजे. कुठेही फाटलेलं, तुटलेलं, किडलेलं नसावं. अखंड असं आपल्याला 1 ते पान तेजपत्त्याचं घ्यायचं आहे. कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा सुरू करायच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पहिला विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. त्यांना जलाभिषेक घालायचा आहे. अभिषेक करताना 11 पळी त्यांच्यावर पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करताना प्रत्येक वेळेस आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत करत पाणी अर्पण करायचं. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे त्याला तीर्थ म्हणतात ते आपल्या मुलांना आवर्जून आपल्याला प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांचा हट्टीपणा आहे तो कमी होतो. त्याचबरोबर त्यांच्या बुद्धीमध्ये जे आहे वाढ होते. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना व्यवस्थित स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या. त्यांचा प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या. त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे. त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. जर मोदकाचा नैवेद्य बनवणं शक्य नसेल तर गूळ खोबऱ्याचा तुम्हाला नैवेद्य हा दाखवायचा. त्याचबरोबर धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला उपाय हा सुरू करायचा आहे.
आता हा संपूर्ण उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसून करायचा आहे. आपल्याला काय करायचं, एक लाल पेन घ्यायचं, लाल रंगाचाच पेन आपल्याला घ्यायचा आहे. आपल्याला त्या तमालपत्रावर जे आहे आपली इच्छा लिहायची आहे. म्हणजे जर तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर तुम्हाला धन प्राप्ती लिहायची आहे, तुम्हाला नोकरी हवी असेल तर नोकरी प्राप्ती लिहायचं आहे, किंवा तुम्हाला संतान प्राप्तीची इच्छा असेल तर संतान प्राप्ती लिहायची आहे, किंवा तुमच्या कोणत्या आजाराबद्दल तुम्हाला लिहायचं असेल, किंवा इतर ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील, व्यवसायाबद्दल लिहायचं असेल तर तसं तुम्हाला लिहायचं. अगदी एक वाक्यामध्ये जे आहे तुम्हाला तुमची इच्छा ही त्या पानावर लिहायची आहे. तमालपत्रावर आपली इच्छा लिहून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते तमालपत्र आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला एक माळ म्हणजे 108 वेळा आपल्याला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा निरंतर जप करत करत आपल्याला 108 वेळा म्हणजे एक माळ हा जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 3 वेळा गणेश अथर्व शीर्षम म्हणायचं. गणपती बाप्पांचं जे अथर्व शीर्षम आहे ते आपल्याला 3 वेळा बोलायचं आहे आणि 1 वेळा आपल्याला फलश्रुतीसुद्धा बोलायची आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा मानली जाते गणपती बाप्पांची, जी आपण आता ह्या तमालपत्रावर केलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना साकडं घालायचं, प्रार्थना करायची की जी पण आपण इच्छा त्या पानावर लिहिली आहे ती पूर्ती करण्याकरता, आपल्या मनातली कठीणातली कठीण इच्छा जी आपण त्या पानावर लिहिली आहे ती पूर्ण करण्याकरता आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांसमोर जो आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे त्या दिव्याने जे आहे हे तमालपत्र आपल्याला जाळायचं. तमालपत्र जाळत असताना निरंतर आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं, ओम गण गणपते नमः. त्याचबरोबर आपल्या मनातली इच्छासुद्धा आपल्याला बोलायची. अशा रीतीने हे तमालपत्र आपल्याला जाळायचं आहे. तमालपत्र पूर्ण जळून गेल्यानंतर जे त्याची जी राख उरते ती राख जी आहे त्याने आपल्याला आपल्या कपाळावर गंध हे लावायचं आणि जी उरलेली राख आहे ती आपण निर्माल्यामध्ये किंवा घराच्या बाहेर नेऊन टाकली तरीही चालणार आहे. जर तुमच्या 2 इच्छा असतील तर तुम्हाला 2 तमालपत्र घ्यायचे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आपल्या इच्छा ह्या लिहायच्या आहेत. आता नवऱ्याकरता बायको जी आहे हा उपाय करू शकते, की आपल्या मुलांकरता करू शकतात, आपल्या घराकरता करू शकतात. धन प्राप्ती तुमची जी पण इच्छा आहे ती तुम्हाला त्या तमालपत्रावर लिहायची आहे आणि ह्याच रीतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात. नक्की करा, तुम्हाला खूपच चांगला असा त्याचा फायदा हा मिळणार आहे. प्रत्येक संकष्टीला जरी तुम्ही केला तर तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या कठीणातल्या कठीण इच्छा आहेत त्यासुद्धा पूर्ण व्हायला लागलेल्या आहेत. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाची इच्छापूर्ती हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.